मी आता तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या सेटवर आहे, म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवीन सीझन सुरू होतोय आणि इथे एक ग्रुप माझ्यासोबत आहे. तो सगळ्यांचा लाडका आहेच, पण मला आत्ताच इथे कळलं की हा गॉसिप करायला पण एकत्र ते लोक गॉसिप करत असतात. भेटूया आपण सगळ्यांना. निखिल आहे आणि हो गॉसिप करतोस? नशीब माझा कॅमेरा रोल नव्हता म्हणून. करायचा रोल हा गॉसिप करतो. कोण? फनी. कशाबद्दल? तुमचं डिस्कशन सुरू असतं ना इकडे काहीतरी सगळ्यांचं. नाही आम्ही नाही. ती काय म्हणत होती की 2 स्क्रिप्ट आल्यात, आपल्याला कधी रिडिंग करायचं, कारण परत हे इंटरव्ह्यू आटपून आपल्याला परत रिडिंग करून सरांसमोर जायचं. तर त्याची आमची खरंच पण हे खरंच आहे. पण आम्हाला खूप आनंद होतोय की आमचा लाडका शो परत येतोय. तुम्ही किती एक्सायटेड आहात? कारण येस मला जास्त तुझं जास्त मला पेक्षा जास्त कोणाला माहिती ना, म्हणजे दर सेगमेंटला मला हे ॲक्टिंग करायला होतं. आत्ता मी ॲक्टिंग करणार नाही आहे पण नाही करणार. तू गाववालेस म्हणून म्हणजे पण किती एक्साइटमेंट आहे. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ते पण आता रोज प्रेक्षक बघू शकतात. काय फिलिंग आहे? खूपच भारी फिलिंग आहे. म्हणजे तू बोलल्या असं वाटतं की हास्य जत्रा नाव जरी तोंडात आलं तरी भारीच फिलिंग येते प्रेक्षकांच्या सुद्धा, आणि आमच्या तर त्याच्याहून जास्त. म्हणजे आता यायचं आहे, मजा करायची आहे, धमाल करायचं आहे, लोकांच्या प्रतिक्रिया येणार आहेत, खूप भारी वाटणार आहे. आणि लोक ज्या पद्धतीने एन्जॉय करत आहेत, आणि आत्ताच असं झालं होतं की तुमचे दिवस वाढवा, जास्त दिवस असू द्या हास्य जत्रा. त्यामुळे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते याच्यातूनच कळते. त्यामुळे आम्हाला जास्त अजून एक कॉन्फिडन्स पण येतो आणि दडपण पण आहे की आता कसं होणार, काय होणार. जबाबदारी वाढल्यासारखी वाटते. पण आमचे दोन्ही सर आहेत, आमचे दादा लोक आहेत आणि आमचे सगळे रायटर्स आहेत, त्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही धमालच करू. त्यामुळे मजा येईल. म्हटलं काय, शूटिंग जेव्हा बंद होतं तेव्हा तुमचं रुटीन कसं असायचं? म्हणजे एक कॉल सकाळी तरी असणार ना कोणाला कळलं? मी ना लंडनला होते, सो आय एम सो सॉरी, मी कोणाला कॉल नाही केला. मी बिझी होते ॲक्च्युली. पाहायला 100व्या वेळा ऐकत असेल तो हे. लंडनवरून आल्यावर ती जरा चेंज पण झाली आहे ना. नुसते गारटून आले एवढंच करत होते लंडनमध्ये. व्हिडिओ कॉल केला ना सगळे असे तोंड फुटलेत, होठ फुटलेत, नाक फुटलंय. एवढं नव्हतं झालेलं पण मज्जा आली. नाही तुमच्या ग्रुपमधले सगळ्यांचे की कसे लग्न होतात, जे इथे बॅचलर्स आहेत त्यांचा काय प्लॅन आहे? म्हणजे माझा प्रश्न कोणाला कळला असेल. असं काय करतो एवढं? मी काय करू? पृथ्वीचं झालं पूर्ण टीममध्ये. मग काय आम्ही काय करायचंय? काय प्लॅन आहे तुमचा आता? नाही, सध्या तरी काही प्लॅन नाही आहे. सध्या कामावर फोकस करायचं आणि कसं जनतेला हसवता येईल किंवा छान परफॉर्मन्स देता येतील याच्यावर फोकस करायचं आहे. पुढच्या डिसेंबरला लग्नाचा प्लॅन आहे. नाही सॉरी, काही सांगतोय यायचं ऐकू नका. अजिबात असं काही नाही आहे सध्या. अरे नाही, हा काय तू ठरवलं? ह्यानेच ठरवलं, ह्याने बोलवलं तर मी नाही बोलवलं कोणाला. ह्याला विचारायचं पण नाही, माझं पण आलं. हां, अरे डायरेक्ट हेच रे. हां, काय करू? अच्छा, लग्नाचं. मला काय लग्न कधी उद्या बोलले तरी मी करेन, मला काय प्रॉब्लेम नाही. हां, तेच नाही, पोरीचं जरा बघा, समोर पाहिजे कोणतरी. मला काहीच प्रॉब्लेम नाही लग्नाच्या अजिबात विरोधात नाही मी. मला आवडतं लग्न करायला कारण मी सगळ्यांच्या लग्नात जातो, मजा करतो. माझ्या नुकताच एका मित्राचं लग्न झालं, अभिषेक गावकर. त्याला विचारावं त्या लग्नात किती मजा केली आहे. हां, स्वतःच आहे. म्हणजे तेच की मला आवडेल लग्न करायला. येस. प्रेक्षकांना काय अपील कराल किंवा आपुलकीने काय सांगाल? अपीलची गरज नाहीच आहे. काय नाही, बघायला लागते तुम्हाला. आत्तापर्यंत जशी मजा करत होतात तशी ह्याच्या पुढे सुद्धा खूप आम्ही मजा करणार आहोत. तर त्याची मजा तुम्हाला येईल याची खात्री मी देतो तुम्हाला. आणि सुरू झालेली आहे ऑलरेडी. सोमवार, मंगळवार, बुधवार 9:30 वाजता बघायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा. थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट या सीझनसाठी. थँक्यू.